नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरीनाथ धामणे, एम.ए. सेट, KTHM कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या एम.ए., M.Com, MSc फर्स्ट सेमिस्टर फर्स्टसाठी जो क्रेडिटचा विषय आहे, मानवी मूल्य आणि मानवी हक्क, या विषयाच्या व्याख्यानात आपले स्वागत आहे. आज आपण मानवी मूल्यांमध्ये सर्वप्रथम प्रतिष्ठा आणि त्यानंतर स्वातंत्र्य या मानवी मूल्यांचा विचार करणार आहोत. मागील व्याख्यानात आपण बघितलं होतं की मानवी मूल्य हे मानवी हक्कांच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वपूर्ण आहे. मानवी विकासासाठी काम करण्याकरिता मानवातील सुप्त क्षमतांची पूर्ण अभिव्यक्ती करणं आवश्यक आहे आणि हे केवळ प्रतिष्ठा या मानवी मूल्यांच्या माध्यमातूनच साध्य होऊ शकते. कारण प्रतिष्ठा ही मनुष्याच्या नातानेच त्याला जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत त्याच्या सुप्त क्षमतांना संधीच मिळणार नाही. आणि त्याही मध्ये मानवी अधिकार असे अधिकार आहेत जे प्रत्येक मनुष्याला त्याच्या मनुष्यत्वाच्याच नात्याने प्राप्त झाले पाहिजेत. मग त्यासाठी कायदेशीर पद्धत असो किंवा नसो, म्हणजेच मानवी अधिकारांचं विचार क्षेत्र जे आहे ते नागरी अधिकारांच्या तुलनेत अधिक व्यापक आहे आणि त्यामुळे मानवी मूल्यांमध्ये प्रतिष्ठा हे मूल्य आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं. या प्रतिष्ठा जे मूल्य आहे त्या मूल्यांच्या माध्यमातून आपल्याला कळणार आहे की मानवी विकास हा प्रतिष्ठेशी कसा संबंधित आहे. त्यानंतर समाजात एकमेकांशी प्रतिष्ठित व प्रामाणिक रीतीने वागणे ही मानवी मूल्यांची गरज आहे हे देखील जाणून घेता येईल. व्यक्तीचं वर्तन नियंत्रित करणारे महत्त्वपूर्ण मानवी मूल्य म्हणजे प्रतिष्ठा आहे. या व्यक्ती वर्तनाला एक प्रकारे दिशा देण्याचं काम प्रतिष्ठा करत असते. समाजामध्ये जे काही नीती असतील, मानदंड असतील, त्यांचं अनुसरण करणं, त्यांचा स्वीकार करणं हे प्रतिष्ठा करत असते. दैनंदिन व्यवहारामध्ये आपण बघतो की लोकांकडून एकमेकांशी प्रतिष्ठित रीतीने वागणं अपेक्षित असतं. म्हणजेच त्यांच्या आचरणामध्ये प्रामाणिकपणा असणं गरजेचं आहे. आणि हा प्रामाणिकपणा कसा की प्रत्येक मनुष्याला मनुष्याच्या दृष्टीने बघणं. आज आपल्या समाजामध्ये जातीच्या, धर्मांच्या अशा आधारावर आपण कोणाला उच्च समजतो तर कोणाला कनिष्ठ समजतो, पण माणसाला माणूस समजणं हे त्या माध्यमातून अपेक्षित आहे. आणि प्रतिष्ठा हे मानवी मूल्य कोणत्याही संपत्तीशी किंवा दर्जाशी संबंधित न राहता ते फक्त मनुष्यत्वाच्या नात्याने इथे मांडलं गेलेलं आहे. आणि मानवी मूल्यांमध्ये प्रतिष्ठा ही महत्त्वपूर्ण आहे कारण त्याच्या माध्यमातून आपल्याला कळतं की इतर व्यक्तींच्या क्षमतांना आपण कमी नाही लेखलं पाहिजे. म्हणजे आपण त्याची योग्य खबरदारी आणि काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून आपली प्रवृत्ती असणं गरजेचं आहे. याशिवाय ज्यामुळे आपण इतरांना भावनिक, मानसिक, शारीरिक तणावपूर्ण अशी स्थिती सहन करावी लागेल किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाला इजा निर्माण होईल अशी परिस्थिती सुद्धा निर्माण न करणे त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. पुढचा भाग त्याच्यामध्ये येतो की मग अशी कोणती गोष्टी आहेत की ज्या माध्यमातून व्यक्तीच्या या गरजांना आपण पूर्ण करू शकतो. तर सर्वप्रथम त्यांचं जीवन स्वातंत्र्य, त्यांनी कशा पद्धतीने जगलं पाहिजे, त्यांच्या जगण्याचे मार्ग काय असावेत याचं स्वातंत्र्य त्यांना मिळणं अपेक्षित आहे. आणि दुसरं, ज्या समाजामध्ये आपण राहतो आहोत त्या समाजात कितीही विविधता असली तरी मनुष्यत्वाच्या नात्याने त्यांना जी प्रतिष्ठा, जो अधिकार मिळायला पाहिजे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येता कामा नये. आणि आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये जीवन स्वातंत्र्य, समानता सारख्या तत्वांचा स्वीकार झालेला आहे. पण आजही समाजाच्या काही स्तरांमध्ये आपल्याला याची उणीव भासते. यानंतर संयुक्त राष्ट्र संघटनेने जे वैश्विक घोषणापत्र ठरवले होते त्या घोषणापत्रामध्ये सुद्धा प्रतिष्ठेचा उल्लेख करण्यात आलेला आहे. मानवी संबंधांना नियंत्रित करण्यात व
मानवी अधिकारांच्या विकासात म्हणजे जसं की आपण आता बघितलं की जीवनाचे स्वातंत्र्य असतील, समानतेचे मूलभूत अधिकार असतील, तर त्यामध्ये प्रतिष्ठा एक महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने मानवाधिकाराच्या वैश्विक घोषणापत्राने स्पष्टपणे जाहीर केले आहे की सर्व व्यक्ती या कायद्यासमोर समान आहेत, सारख्या आहेत. इतर व्यक्तीच्या प्रतिष्ठेस हानी न पोहोचवता सर्वजण सतत जास्तीत जास्त सन्मानास किंवा आदरास पात्र. प्रतिष्ठा सारखे मूल्य आपल्याला दर्शवते की समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला सन्मानपूर्वक वागणूक मिळाली पाहिजे आणि समाजातली ही जी विषमता आहे, भेदभाव आहे, हे नष्ट झालं पाहिजे. त्याशिवाय मनुष्याला मनुष्याच्या भावनेने बघितले जाणार नाही आणि मग जातीच्या, धर्माच्या, वंशाच्या किंवा वर्णभेदाच्या अनुषंगाने त्यांच्यावर अन्याय जो आहे तो होत राहील. जगभरात लोकांनी जर कोणत्याही विचलनाशिवाय प्रतिष्ठेच्या नैतिक प्रमाणांचं पालन केलं तर अधिकारांची प्राप्ती त्यांना सहज शक्य होणार आहे. याचबरोबर आज जागतिक पातळीवर प्रत्येक व्यक्तीला तिच्या किमान राहणीमानाची पूर्तता व्हावी अशी अपेक्षा केली जाते. म्हणजेच तिच्या मूलभूत गरजा, अन्न, वस्त्र, निवारा या प्रत्येक व्यक्तीच्या गरजा आहेत आणि त्या पूर्ण व्हाव्यात आणि यासोबतच त्यांना प्रतिष्ठा देखील प्राप्त व्हावी. हे फक्त याच्यासाठी की त्या व्यक्तीला प्राणीऐवजी आपण मनुष्य म्हणू लागतो किंवा त्याला मनुष्यत्वाचा आपण दर्जा प्राप्त करून देऊ शकतो. त्यामुळे किमान राहणीमान आणि त्यासोबत प्रतिष्ठा मिळणं अत्यंत आवश्यक मानलं जाते. आताच्या स्थितीत आपण बघतो की जागतिक पातळीवर व्यक्ती आणि राष्ट्र यांची या मूल्यांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण अशी भूमिका आहे. जर प्रतिष्ठेचे निकष कठोर निष्ठेने पालन केले तर व्यक्ती आणि राष्ट्र हे समाजामध्ये चांगल्या पद्धतीने या मूल्यांची रुजवणूक करू शकतात. तरीही आपण बघतो की मानवाधिकाराच्या उन्नतीसाठी आधुनिक संदर्भात अनेक नियमावली आहेत, करार आहेत, घोषणा आहेत आणि त्यांचा स्वीकार देखील प्रतिष्ठेच्या संकल्पनेच्या आधारावर करण्यात आलेला आहे आणि त्याच आधारावर मानवाधिकाराची जास्तीत जास्त उन्नती होणं अपेक्षित आहे. आणि प्रतिष्ठा जोपर्यंत समाजामध्ये रुजत नाही, प्रत्येक व्यक्तीच्या नजरेत येत नाही, तोपर्यंत ही मानवाधिकाराची उन्नती म्हणा किंवा मानवी हक्क जे आहेत त्यांचा आपण अवलंब सुद्धा करू शकत नाही. व्यक्ती आणि राष्ट्रांमध्ये या पद्धतीने आपण बघतो की निष्ठेचा अभाव आहे आणि या निष्ठेच्याच अभावामुळे कुठेतरी आज मानव जातीला अगणित दुःख आणि संकटांना सामोरं जावं लागत आहे. आताच्या स्थिती म्हणजे समकालीन कालखंडात बघितलं तर नीतिमूल्यांशी निष्ठा बाळगली जात नाही. विशेषतः काही वेळा व्यक्तींच्या असभ्य वर्तनांमुळे अनेक समस्या उत्पन्न होत आहेत. आज मानवी अधिकारांचा प्रश्न हा फक्त जाती, धर्म याच गोष्टींशी संबंधित नाही तर पर्यावरणाशी देखील संबंधित झालेला आहे. नैसर्गिक साधन संपत्तीचं होणारं असमान वितरण हे सुद्धा प्रतिष्ठेचं अवमूल्यन करणारं ठरत आहे आणि त्याच्यामुळेच कुठेतरी हा परिणाम जो आहे तो मानवी हक्कांच्या विकासावर आणि परिपूर्तीवर होत आहे. त्यामुळे प्रतिष्ठेसारखी संकल्पना राबवणं खूप आवश्यक आहे. कारण आज ज्या सामाजिक न्यायाची आपण गोष्ट करत आहोत तो सामाजिक न्याय म्हणजे काय आहे तर समाजातील जे वंचित समूह आहे त्यांची परिस्थिती सुधारणं आणि त्यामुळेच त्यांना सन्मानपूर्ण आणि प्रतिष्ठित असं जीवन जगण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे सामाजिक न्यायाची संकल्पना यशस्वी करायची असेल तर प्रतिष्ठेचं मानवी मूल्य आपल्याला समाजामध्ये रुजवावं लागेल. पुढचं मानवी मूल्य आहे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य या मूल्यांच्या माध्यमातून आपल्याला कळेल की मानवी विकासासाठी त्याची आवश्यकता काय आहे आणि स्वातंत्र्याची संकल्पना ही व्यक्ती केंद्रित जरी असली तरी समाजाशी कशी संबंधित आहे हे देखील आपल्या लक्षात येईल. स्वातंत्र्य या मानवी मूल्यांचे महत्त्व मानवी हक्कांच्या दृष्टिकोनातून अधिक आहे. कारण मानवी हक्काचा विकास आणि प्रसार यामध्ये स्वातंत्र्याची संकल्पना जी आहे ती महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. स्वातंत्र्याची ही संकल्पना प्राचीन स्वरूपाची आहे आणि या संकल्पनेचं मूळ आपल्याला राजकीय तत्वज्ञानांमध्ये आढळते.
हॉब्स असेल, लॉक, रुसो आणि अनेक तत्ववेत्यांनी स्वातंत्र्य या संकल्पनेला वेगवेगळ्या संदर्भात व्यक्त केलं आहे. सोप्या भाषेत स्वातंत्र्य म्हणजे मनुष्याला स्वतःचे संबंध नियंत्रित करण्याचे बंधन नाही आणि त्याचे संबंध शासित करण्यास तो सक्षम आहे. म्हणजेच त्याच्यावर कोणत्याही प्रकारची निर्बंध जे आहेत ते असणार नाही. तो स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागू शकतो आणि जे काही तो करणार आहे त्याच्या स्वतःच्या कृत्यांसाठी तो स्वतः जबाबदार देखील असू शकतो. यामध्ये आपल्याला स्वातंत्र्याची संकल्पना ही निवड, अधिक बंधनांचा अभाव आणि अधिक अनुकूल परिस्थितीची उपलब्धता या अनुषंगाने बघता येईल. याचा अर्थ तुमची चॉईस काय आहे आणि त्या चॉईसमध्ये तुम्हाला काही बंधनं तर येत ना, आणि बंधनं येत नसतील तर याचा अर्थ तुमच्यासाठी अनुकूल परिस्थिती उपलब्ध आहे. उदाहरणार्थ, जर तुम्हाला गाडी चालवायची आहे तर गाडी चालवणं ही तुमची निवड आहे. गाडी चालवू शकतात हा तुमच्यावर बंधनाचा अभाव आहे आणि त्यासाठी अनुकूल परिस्थिती देखील आहे की तुम्ही एखाद्या मोकळ्या मैदानामध्ये जाऊन गाडी चालवायला शिकू शकता. म्हणजे एक प्रकारे या तिन्ही गोष्टी विना अडथळा निर्माण होत असतील तर तुमचं स्वातंत्र्य हे त्या ठिकाणी लक्षात येतं. म्हणजेच स्वातंत्र्याची जी संकल्पना आहे ही केवळ बंधनांच्या अभाव किंवा निर्बंध स्वरूपात नाहीये, तर त्याच्यामध्ये तुम्हाला जबाबदारी आणि कर्तव्य याभोवती ती केंद्रित असताना दिसून येते. म्हणजे जसं आता आपण गाडी चालवण्याचं उदाहरण घेतलं, ज्यात मी तुम्हाला सांगितलं की तिथे निवड पण आहे, तुमच्यावर कोणत्याही प्रकारची बंधनं पण नाहीये आणि तुम्हाला अनुकूल परिस्थिती पण आहे. पण इथे तुम्हाला जबाबदारी आणि कर्तव्याचं भान ठेवावं लागणार आहे. कारण गाडी चालवायचं जरी तुम्हाला स्वातंत्र्य असलं तरी अगोदर तुम्हाला योग्य प्रशिक्षकाच्या नियंत्रणाखाली ती गाडी चालवायला शिकावं लागेल. त्या संदर्भामध्ये तुम्हाला नंतर लायसन्स मिळेल आणि नंतर ती गाडी तुम्ही रस्त्यावर चालवू शकणार आहात. म्हणजे एक प्रकारे जेव्हा आपण स्वातंत्र्याला एक बंधनाच्या अभावामध्ये घेतो तर तिथे कुठेतरी जबाबदार आणि कर्तव्य या भूमिकेमध्ये सुद्धा आपल्याला वावरावं लागतं. कारण आपण फक्त व्यक्ती म्हणून नाही तर समाजाचा एक घटक म्हणून तिथे वावरत असतो. कारण बऱ्याचदा बघा की जर आपण म्हणजे व्यक्तीने एखादं कृत्य केलं आणि त्या कृत्याच्या आधारावर त्याने स्वतःचं स्वातंत्र्य उपभोगलं किंवा ती गोष्ट त्यांनी प्राप्त जरी केली, परंतु हे कृत्य करताना त्याने कुणाला नुकसान पोहोचवलं असेल किंवा कोणाच्या विषयी वाईट दृष्टीने ते केलं असेल तर त्याला त्याच्या कायदेशीर अधिकारांपासून वंचित केलं जाऊ शकतं. म्हणजे काय होतं की जर तुम्ही दुसऱ्याच्या अधिकारावर दुष्परिणाम करत असाल तर त्याचा परिणाम असा होतो की तुमच्याच स्वतःच्या अधिकारांवर दुष्परिणाम होतो आणि त्याचा प्रभाव असा होतो की तुम्हाला जेलमध्ये जावं लागू शकतं किंवा तुम्हाला दंड शक्तीला सामोरं जावं लागू. स्वातंत्र्याची संकल्पना इतकी प्रभावी आहे की त्यामुळे अधिकारांना आधार मिळालेला आहे. स्वातंत्र्याचा अधिकार हा समाजातील श्रीमंत, गरीब, उच्च, कनिष्ठ किंवा सबळ आणि दुर्बल यापैकी कोणालाही सगळ्यांनाच आहे. म्हणजे तिथे भेदभाव करण्याचा कोणालाच अधिकार नाहीये. म्हणजे स्वातंत्र्याची संकल्पना ही प्रत्येकासाठी आहे आणि त्याच दृष्टीने हॉब्स यांनी असं म्हटलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीला इतर कोणत्याही व्यक्तीच्या हस्तक्षेपाविना त्यांचं स्वातंत्र्य मुक्तपणे उपभोगण्याचे अधिकार आहे. याशिवाय लॉक, हॉब्स यांनी जे काही सामाजिक कराराचे सिद्धांत मांडले त्यामध्ये सुद्धा त्यांनी या स्वातंत्र्याच्या अनुषंगाने काही दावे केले आहेत. त्यामध्ये आपण हॉब्सचाच परत एकदा बघूया की हॉब्सने त्याच्या सामाजिक करारामध्ये म्हटलेलं आहे की संबंधांचं नियमन करणारी आणि व्यक्तीचे स्वातंत्र्य प्रतिबंधित करणारी राजांची दिव्य शक्ती ही व्यक्तीच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या विरुद्ध आहे. याशिवाय आपण बघतो आहोत की ज्या विविध देशांमध्ये राजकीय आणि कायदेविषयक तत्ववेत्यांच्या स्वातंत्र्याच्या प्रसाराने आणि प्रबोधनाने अनेक राजकीय क्रांती ज्या आहेत त्या झालेल्या आहेत. म्हणजे जसं फ्रान्सची राज्यक्रांती आपण बघितली तर त्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता, बंधुता यासारख्या तत्वांची जगाला देणगी मिळालेली आहे आणि ज्यामुळे नेतृत्व निवडीच्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याला सुद्धा या माध्यमातून आधार मिळालेला आहे.
आणि या ज्या गोष्टी तत्वज्ञानाच्या स्वरूपामध्ये घडलेल्या आहेत त्याचाच परिणाम स्वरूप आपण बघू शकतो की आज जागतिक पातळीवर विविध देशांमध्ये लोकशाही संस्था प्रस्थापित झालेल्या आहे आणि या लोकशाही संस्थांनी स्वातंत्र्याच्या तत्वाला अधिक महत्त्व दिलेलं आहे, कारण त्यांच्या मान्यतेनुसार व्यक्ती विकासासाठी, समाज विकासासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानवी हक्काच्या विकासासाठी स्वातंत्र्याचं मूल्य अत्यंत आवश्यक आहे. हॉब्स आणि लॉक यांनी व्यक्तिगत स्वातंत्र्याचा विचार केलेला आहे. लॉकने तर नैसर्गिक समतेचा विचार देखील येथे मांडलेला दिसून येतो. मात्र सामाजिक विषमतेवर त्यांनी प्रकाश टाकलेला नाही. मग रुसोंच्या विचारांमध्ये आपल्याला दिसून येतं की नेमकं स्वातंत्र्यामध्ये निर्माण होणाऱ्या बाधा ज्या आहेत त्या कोणत्या स्वरूपाच्या आहेत. जसं आपण म्हणतो की समाजामध्ये जे काही विषमता आहे, भेदभाव आहे, याशिवाय पर्यावरणाची होणारी लूट आहे, अशा असंख्य उदाहरणांमध्ये आपल्याला लक्षात येईल की श्रेष्ठ वर्गातील लोकांकडनं या गोष्टी ज्या आहेत त्या केल्या जात आहेत आणि त्याचे जे परिणाम आहेत ते कनिष्ठ वर्गाला भोगावे लागतात. उदाहरणार्थ प्रदूषण. आता ज्यांच्याकडे वाहनं आहेत किंवा ज्यांच्याकडे घरामध्ये यंत्र आहेत किंवा ज्यांच्या कंपन्या आहेत त्यांच्यामुळे हे प्रदूषण होत आहे आणि त्याची परतफेड किंवा त्याचे परिणाम जे आहेत ते गरीब वर्गांना किंवा सामान्य वर्गांना भोगावे लागत आहेत. मग अशा वेळी स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण म्हणतो की प्रदूषण मुक्त शहर जर आपल्याला निर्माण करायचं असेल तर अशा वेळी कोणाच्या स्वातंत्र्याला इथे निर्बंध टाकायचे, म्हणजे स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये आपल्याला योग्य पर्याय जो आहे तो या माध्यमातून निवडता आला पाहिजे. त्याशिवाय आपण समाजामध्ये सामूहिक इहा प्रस्थापित करू शकत नाही. रुसोने सामूहिक इहा जी सांगितली ज्यामध्ये व्यक्तीच्या समाजामधील प्रत्येक व्यक्ती जी आहे तिचं हित या माध्यमातून साध्य होणं अपेक्षित आहे. मात्र समाजामध्ये जी विषमता आहे त्यामुळे या स्वातंत्र्य प्राप्तीमध्ये अडथळे निर्माण होतात. रुसोने स्वातंत्र्य प्राप्तीतले 2 अडथळे सांगितलेले आहेत. एक म्हणजे व्यक्तीला सार्वजनिक हिताचा विचार करण्यास रोखणारे अडथळे आणि दुसरं समाजातील विषमतेमुळे निर्माण होणारे अडथळे. मग या अडथळ्यांना दूर करायचं असेल तर त्यावर एक उपाय आपण असं म्हणू शकतो की कायदा, की लोक जे आहेत ते कायदा पालन करतात, कायद्यासमोर सगळ्या व्यक्ती समान आहेत आणि कायद्याच्या पालन करणाऱ्या समूहामध्येच आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्य जे आहे ते दिसून येतं. म्हणजे व्यक्ती खऱ्या अर्थाने स्वतंत्र कुठे असू शकते तर जिथे कायद्यांचं पालन होऊ शकतं आणि त्यामुळेच स्वातंत्र्य प्राप्तीची पद्धत निश्चित करणं हे देखील व्यक्तीच्या हातामध्ये आहे. कारण व्यक्ती ज्या पद्धतीने वर्तणूक करणार आहे त्या माध्यमातून एक तर ती स्वतःसाठी सुख निर्माण करू शकते किंवा दुःख निर्माण करू शकते, किंवा स्वतःसाठी सुख निर्माण करू शकते, दुसऱ्यासाठी दुःख निर्माण करू शकते. अशा दोन्हीही पातळ्यांवर आपल्याला स्वातंत्र्य प्राप्तीची पद्धत जी आहे ती लक्षात येते आणि त्याच्याही पुढे जाऊन स्वातंत्र्याचा भाग जो आहे तो अभिव्यक्त होण्याशी संबंधित आहे. म्हणजे एक व्यक्ती म्हणून मला माझं मत जे आहे ते मत मांडता आलं पाहिजे. मग भलेही मत हे सद्यस्थितीच्या समजुतीच्या असतील किंवा परंपरा असतील त्यांच्या विरोधात का असेना, पण मला अभिव्यक्त होणं स्वातंत्र्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण वाटतं आणि त्यातही ज्या पद्धतीने मला व्यक्त होणं गरजेचं आहे त्याच पद्धतीने इतरांचं सुद्धा मत ऐकून घेणं गरजेचं आहे. या पद्धतीने काय होतं की योग्य काय आहे, अयोग्य काय आहे अशा पद्धतीचे विवाद होऊ शकतात किंवा अशा पद्धतीची स्थिती निर्माण झाल्यानंतर या दोघांपैकी काय आपल्यासाठी चांगलं आहे, म्हणजे परिस्थितीनुसार योग्य असेल किंवा अयोग्य असेल, या दोन्हीही गोष्टी एकमेकांचं महत्त्व जे आहे ते या माध्यमातून सिद्ध करतात आणि त्यातूनच स्वातंत्र्याचं जे मूल्य आहे त्याची योग्यता आपल्याला लक्षात येते. स्वातंत्र्य 2 प्रकारचे असते. त्यातला पहिला प्रकार आहे नकारात्मक स्वातंत्र्य. नकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे जिथे कृती करण्याचं स्वातंत्र्य आहे, म्हणजे कृती करण्याची संधी मिळणं महत्वाचं आहे, त्याचा काय परिणाम होतो आहे त्याला तिथे महत्त्व दिलं जात नाही. म्हणजे नकारात्मक स्वातंत्र्य जे आहे त्यामध्ये जर तुम्ही म्हटलात की मला माझ्या आवडीनुसार व्यवसाय करायचा आहे किंवा दुसऱ्या बाजूला की उपासमार सहन करायचे, तर या दोन्हीही स्थितीमध्ये नकारात्मक स्वातंत्र्य जो आहे तो भेदभाव करत नाही, कारण त्याच्या नजरेमध्ये कृती घडली आहे स्वातंत्र्याची एवढंच महत्वाचं आहे, त्याचे परिणाम चांगले आहेत की वाईट आहेत अशा दृष्टीने ते त्याच्याकडे
बघत नाही. दुसरा प्रकार स्वातंत्र्याचा येतो जो आहे सकारात्मक स्वातंत्र्य. याच्यामध्ये कृतीलाही महत्व आहे आणि त्याच्या माध्यमातून होणाऱ्या परिणामाला देखील महत्व आहे. यामध्ये जर आपण सामूहिक जीवनामध्ये सामूहिक नियंत्रण असणं हे सकारात्मक स्वातंत्र्याचं एक अपेक्षित असं तत्व आहे. म्हणजे जसं आपण म्हटलं की प्रदूषण मुक्त वातावरण आपल्याला राखायचं आहे, तर मग त्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्या संदर्भात जर कायदे लागू केले गेले तर सर्वांनी त्या कायद्यांचं पालन करणं गरजेचं आहे, कारण त्या माध्यमातून व्यक्तिगतच नाही तर समाजहित सुद्धा साध्य होणार आहे. सो अशा पद्धतीने दोन प्रकारचे स्वातंत्र्य आपल्याला बघता येतात. यानंतरचा आपण भाग बघू शकतो की आजच्या युगामध्ये व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या अत्याधिक युक्तिवादामुळे आणि असंख्य कृत्यांमध्ये कर्तव्याचं पालन न करता स्वातंत्र्याचा जो वापर आहे तो स्वैर स्वरूपाचा झालेला आहे आणि त्यामुळेच आपण अनेक समस्यांना या माध्यमातून आमंत्रित केलेलं आहे, ज्यामुळे जागतिक पातळीवरच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. आणि या समस्या सोडवण्यासाठी संयुक्त राष्ट्राने मानवी हक्क जे आहेत त्या मानवी हक्कांचं संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक कायदे निर्माण केलेले आहेत. याशिवाय मानवजातीचं आचरण जे आहे त्याला नियमित करण्यासाठी, नैतिक मूल्यांचं उन्नती करण्यासाठी त्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन केलेलं दिसून येतं. म्हणजे या अर्थाने स्वातंत्र्याला पुनर्संचयित करणं आणि व्यक्तींना त्यांच्या कायदेशीर व न्यायिक अशा कार्याला त्याची मदत होणं त्या माध्यमातून अपेक्षित आहे. अशा पद्धतीने संयुक्त राष्ट्र संघटनेची भूमिका या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय कायदा आहे आणि ज्या माध्यमातून मानवी हक्कांचं पालन करणं आणि इतर राष्ट्र किंवा त्यांच्या नागरिकांच्या व्यक्तिगत ज्या स्वातंत्र्याच्या संकल्पना आहे त्यांचा सन्मान करणं हे आज प्रत्येक राष्ट्र आणि राज्यांचं कर्तव्य आहे. स्वातंत्र्याचे कठोर पालन झाल्याशिवाय किंवा एक स्वयं संयमाचा जोपर्यंत आपण सराव करत नाही किंवा कायद्याने सुनिश्चित केलेले जे प्रत्येक व्यक्तीचे अधिकार आहेत ते जर संरक्षित होणं अपेक्षित असेल तर आपल्याला त्या माध्यमातून कृती करणं जास्त गरजेचं आहे आणि ही कृती व्यक्तिगत पातळीसोबतच सामाजिक पातळीवर होणं देखील गरजेचं आहे. अशा पद्धतीने आजच्या व्याख्यानामध्ये आपण लक्षात घेतलं की मनुष्य विकासासाठी प्रतिष्ठा खूप महत्वाची आहे आणि मानवी हक्कांच्या विकास व प्रसारासाठी तिचा अवलंब होणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीचं जगणं हे सन्मानपूर्वक असलं पाहिजे आणि त्यामध्ये तिच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्याही पूर्ण होणं अपेक्षित आहे, ज्या माध्यमातून व्यक्तीला प्राणी म्हणून नाही तर माणूस म्हणून जगण्याची संधी मिळावी अशी आशा आपण करू शकतो. नंतर स्वातंत्र्य जे आहे ते व्यक्तीसोबतच समाजाच्या विकासासाठी गरजेचं आहे आणि याशिवाय स्वातंत्र्य जर व्यवस्थितरित्या सामाजिक पातळीवर रुजवलं गेलं तर त्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला अधिकाराची प्राप्ती सोपी होणार आहे. धन्यवाद.